जय शिवराय मंडळी, शुभ सकाळ. मी परेश आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि चॅनलच्या परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आहे. तर मंडळी, पावसाला सुरुवात तर जबरदस्त झालेली आहे. पाऊस जेवढा गेला होता तेवढा आता आलेला आहे आणि अजिबात थांबायचं नाव घेतच नाही आहे. तर अगोदर जेवढे पावसाने विश्रांती घेतली होती त्याच्या डबल आता पाऊस म्हणजे त्या कामगिरीला लागलेला आहे आणि जेवढा जातो आहे तेवढा येण्याची म्हणजे तेवढा भर करतो आहे. तर तुमच्याकडे सुद्धा हा पाऊस आहे की नाही असंच हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर मंडळी, आज पाऊस असल्यामुळे काय कामाचं वगैरे कुठं नाही आहे, त्याच्यामुळे आज थोडीशी भटकंती करायचं असं ठरवलं आहे. तर मी आणि माझा भाऊ चाललो आहे वरती जंगलात सहजच असं. तर बघूया तिकडे आम्हाला काय मिळतं आहे का, म्हणजे गावचा जे गावात जे राहणारे लोक आहेत त्यांना माहीत असेल गावात काही नाही काही आपल्याला असं सहज फिरायला गेलो तर आपण असंच कधी रिकाम्या हाती खाली येतच नाही. तर आम्हीसुद्धा जातो आहे, कोणती अपेक्षा अशी नाही आहे काय मिळेल वगैरे असं. तरी पण जाऊन बघतो आहे. घरातसुद्धा कंटाळा आला होता बसून बसून. तर भावाने फोन केला होता, आम्ही चाललोत आता. तर बघूया तिकडे खरंच काय मिळतं आहे का. नशिबात असेल तर आम्हाला खरोखरच मिळेल. तर चला, पाऊससुद्धा कमी आहे आणि जाऊन बघूया तिकडे काय मिळतं आहे का. तर चला जाऊया. तर मंडळी, आज आम्ही घरीच आहोत आणि घरी असल्याकारणाने भावाने मला फोन केला आहे आणि आम्ही चाललो आहेत वरती कातळावरती असंच फिरायला. तर बघूया काय मिळतं आहे का, कारण घरी बसून तर बोर झालं होतं भरपूर. आणि बघूया काय सड्यावरती फिरून आपल्याला काय मिळतं आहे का. अपेक्षा तर नाही आहे, पण घरी बसून राहण्यापेक्षा एक थोडीशी पावसाची सुद्धा आपण मजा घेऊया. जंगलं सध्या हिरवीगार झालेले आहेत. हां. तर जसे आम्हाला हे मिळालेत तसे मी माझ्या भावाने पप्पांना बोलवलं आहे माझ्या. ते आता ते सुद्धा एक कोयती घेऊन येत आहेत, कारण मिळाले आहेत बऱ्यापैकी. तर काढतोत कोयतीने, म्हणजे ते संपूर्ण आली तर ते बरं होईल. म्हणजे ते तुटून काढण्यापेक्षा ते मुळासकट काढलेले चांगले आहेत, असा तो बेनिफिट चांगला एक असतो. तर ते काम चालू आहे आमचं. चला, मी सुद्धा थोडीशी मदत करतो, काढायला सुरुवात करतो. बघा जेवढे होतील तेवढे आपण काढूया आणि जाऊया, कारण पाऊससुद्धा आता मोठा येतो आहे. बघूया, पप्पांचा वेट करूया. ते कोयती घेऊन येत आहेत, आता कुठून येत आहेत काय समजत नाही. त्यांनासुद्धा जरा आणायला जावं लागेल. तो पण तिकडे जरा काढायला सुरुवात करूया. तर संपूर्ण जाळी आहे, झाड आहे, पूर्ण झाड, आणि त्याच्यामध्ये आम्ही आहोत काट्या कुट्यात. बघा पाठीमागे. तर झाडीतून शोधून ती काढायला लागतात. यांचं काम इकडं सुरू आहे आणि ऑलमोस्ट सगळे काढून झालेले आहेत. जाऊया घरी, मस्तपैकी रेसिपीज करूया. चला, मोडला, गेला पिशवीत बरोबर. झाले. चला, साफसफाई होती अशी करून ठेवा. पातेल्यात होतं, पातेल्यात. किती भेटले बघूया. एका पिशवीत टाकतो काय. हा, नाही इकडे छत्री घ्या, छत्री द्या माझ्याकडे. बघूया, दाखवा दाखवा. अच्छा, वरती घ्या, वरती घ्या.
चला जबरदस्त काम झालं आहे. चला तर अळंबी घेऊन आम्ही चाललो दुसरीकडे. बघूया दुसरीकडे सुद्धा आपल्याला काय मिळतं आहे का, कारण आत्ता असे मला वाटतं हे सुरुवात झाली आहे हे अळंबी रोवणं रुजायला. तर दुसरीकडे सुद्धा सर्च करूया. खरोखरच मंडळी गावात मिळणारा हा एक खजिना आहे अळंबी, आणि तो गावात राहणाऱ्या लोकांनाच किंवा मुंबईलासुद्धा राहणाऱ्या लोकांनासुद्धा त्याची टेस्ट आणि त्याची किंमत माहीत असेल. तर सर्चिंग सुरू आहे आमचं. पप्पा आणि माझा भाऊसुद्धा तो शोधायचा प्रयत्न करतो आहे. आम्हाला तर काय त्यातली एवढी माहिती नाही आहे, पण तो सोबत जो भाऊ आहे त्याला चांगली माहिती आहे, आणि कोणत्या ठिकाणी ते रुजतात हे सुद्धा त्याला ठिकाणं माहिती आहेत. आम्ही फक्त त्याचं पाटणं फिरण्याचा फक्त एक प्लॅन चालू आहे, काम चालू आहे. पप्पांच्या हातात खजिना आहे आपला. पावसाच्या पाण्याने डबकेसुद्धा मस्तपैकी भरलेले आहेत, आणि थोडंसं इकडचं आमचं हे वातावरण आहे. तर आपली भटकंती थांबलेली आहे, बऱ्यापैकी आम्ही फिरलो. तर अजूनपर्यंत जी भेटली, जो आपल्याला खजिना भेटला त्यातच समाधान मानून आपण चाललो आहेत घरी. तर जास्त अपेक्षा लो बसणं पण चुकीचं आहे. तर चाललो आहेत घरी आम्ही, आणि पाणी भावसुद्धा पुढे आहे. तर चला जाऊया घरी पावसाच्या आधी. गावचं वातावरण आहे पावसातलं. पाऊससुद्धा भरलेला आहे जबरदस्त, आणि हिरवगार पावसाच्या येण्याने झालेला आहे. पाऊस पण येतोय आता. तर पाऊस यायच्या आधी आपण पोहोचूया घरी. तर मंडळी आज आपल्याला मस्तपैकी रेसिपी खायला मिळणार आहे अळंबीची. तर घरी जाऊन ती रेसिपीसुद्धा बघूया आई कशी बनवते की पप्पा बनवत आहेत, कोणी बनवते, आपल्याला खायचंच आहे. तर चला जाऊया घरी. पाऊस पण खतरनाक भरलेला आहे, आणि आता जेवढा गेला आहे तेवढा येणार आहे. मजबूत भरलेला आहे. फायनली आपण रोडला आलेलो आहेत. थोडंसं सर्चिंग अजून सुद्धा चालू आहे. अपेक्षा आहे की थोड्याशा अजून आपल्याला मिळू शकतो हा खजाना. त्याच्यामुळे दोघांचं पण सर्चिंग चालू आहे, कारण जिथे आपण आलेलो आहे तिथे मला वाटतं हे ठिकाण आहेत रुजण्याची. तर मंडळी हा खजाना तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला गावी यावं लागेल, त्याशिवाय काय पर्याय नाही आहे. कारण सध्या आता सुरुवात झालेली आहे ही अळंबी जी रोवणं आपण म्हणतो ती रुजायला. कारण खूप दुर्मिळ अशा वस्तू आहे ही. त्याच्यामुळे मिळणं हे खूप नशिबाचा भाग आहे. भरपूर फिरूनसुद्धा काही वेळेला आपल्या हाती निराशा येते. त्याच्यामुळे खरोखरच आमचं आज नशीबच म्हणावं लागेल, आणि सुरुवातच झाली ती रुजायला. तर मला वाटतं आम्हीच पहिला नंबर लावला असेल असा अंदाज आहे मला. आणि तर तुम्हाला पाहिजे असतील तर गावी यावं लागेल, त्याच्याशिवाय काय पर्याय नाही आहे. आणि ते फ्रेश मिळतात, म्हणजे बाजारातसुद्धा ती आपल्याला पॅकिंगमध्ये करूनसुद्धा मिळतात. पण ते अळंबी आणि हे जी फ्रेश अळंबी खाण्याची जी मजा आहे ही भारी आहे. कारण पॅकबंद फूड
आणि हे निसर्गातील फ्रेश फूड ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. तर मंडळी तुम्हाला दाखवतो आमच्या साड्यावरचा नजारा. मस्त वातावरण झालेलं आहे पावसाचं, दाखवतो मी तुम्हाला. पावसाचं वातावरण जबरदस्त झालेलं आहे आणि साड्यावरचा आमचा हा नजारा आहे. हे साड्यावरची आमची घरं आहेत. हा संपूर्ण परिसर साड्यावरचा म्हणजे सुतारवाडीचा आहे. आणि हे जे समोर दिसतं आहे हे आमचं घर आहे. हे बाजूला घर आहेत इथपर्यंत आणि हे इकडे. तर पावसाचं वातावरणसुद्धा मस्त झालेलं आहे आणि जेवढा आता पाऊस गेला आहे तेवढा येणार आहे. तर घराच्या दिशेने आम्ही जायला निघालो आहेत. जेवढी मिळाली त्यातच समाधान मानून इतर पण ठिकाणी बघून झाले आहेत, पण ते अजून बऱ्यापैकी म्हणजे जो बहर यायला पाहिजे तो तसा तर आलेला नाही आहे. पण त्याच्या कंपेअरमध्ये जरी तो बहर आला नसला तरी पण ते आम्हाला बऱ्यापैकी चांगली मिळाले आहेत. तर आता घरी जाऊन कधी बनत आहेत आणि कधी खातो आहे असं झालेलं आहे. कारण त्याची टेस्ट प्रत्येकालाच माहिती असेल आणि त्या टेस्टची मजा खरोखरच जबरदस्त असते. आणि मेन म्हणजे ती फ्रेश आहेत, त्याच्यामुळे पॅकबंद जी मिळतात पॅकिंग करून त्याच्यामध्ये आणि ही खाण्यामध्ये खूप फरक आहे. तर चला घरी जाऊया आपण आणि बघूया कोण बनवतं आहे आणि बनल्या ती रेसिपीसुद्धा आपण बघूया कशी बनवतात ती जी पद्धत आहे तीसुद्धा मी तुम्हाला दाखवतो. तर चाललो आहे घरी मी, जाऊया घरी चला. पप्पासुद्धा त्या बाजूने येत आहेत. आपल्याला जो मिळालेला खजाना आहे ते घरी घेऊन चाललेले आहेत, कारण पाऊससुद्धा आता जोरदार येणार आहे. आपण सुद्धा जाऊया पटापट पाऊस येण्याच्या आधी. आणि ती जी अळंबी रोवणं मिळालेली आहेत ती बनवायला सुरुवात करूया. तर चला, गो टू होम. तर आईचा सुद्धा भाजीपाला इकडे सुरू आहे. आईचं पण काम सुरू आहे इकडे. आई काय लावतेस, काय करतेस? चला पाऊस येतोय. आईची सुद्धा बाग इकडे तयार झालेली आहे, हळूहळू तयार होते. चला जाऊया घरी. फायनली मंडळी घरी तर आलेलो आहे मी. आणि ती जी आपल्याला अळंबी मिळाली आहेत ती बनवायला सुरुवात करूया. त्या बनवण्याच्या अगोदर मस्तपैकी ते धुवावे लागतील. नशीब नशीब. तर आपला हा खजाना आपल्याला मिळालेला आहे. डिवाइड करतायत. चला धुवायला हवेत ना. हो येते द्या. तर आपल्याला जी ही अळंबी मिळालेली आहे ती आता म्हणजे बनवण्यापूर्वी शिजवण्यापूर्वी ते आपल्याला स्वच्छ धुवावे लागतील. आणि धुतल्यानंतर ती जी काय पुढची रेसिपी आहे ती सुद्धा आपण बघूया. तत्पूर्वी आधी ती धुवून घेऊया. तर आपण रेसिपी बनवायला सुरुवात करतोय त्या अगोदर ती स्वच्छ धुवून घेऊया. तर चला आपण सुद्धा मदत करायला सुरुवात करूया. तर मंडळी आपल्याला हे जे अळंबी मिळाले आहेत ते जमिनीत असतात, त्याच्यामुळे आपल्याला ते प्रॉपर धुवावे लागतात. कारण त्याला माती वगैरे लागली असते. ॲक्च्युली ते मातीमधूनच येतात, त्याच्यामुळे ते धुवणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे ते काय सगळी जी माती असते ते व्यवस्थित आपल्याला काढावी लागते, कारण ती आपल्याला खायची आहे.
त्याच्यामुळे आपलं ते धुण्याचं काम सध्या सुरू आहे. ते धुतल्यानंतर ते आपल्याला रेसिपी बनवायचे. तर जशी जशी ते धुवून होतील तशी तशी ते आमची रेसिपी बनवायला सुरुवात होईल आणि कधी ते आमच्या पोटात जातो. मी सुद्धा ते आता घाई लागलेले आहे. तर आपण बघूया, धुण्याचं काम चालू आहे. ते त्यापैकी धुवून झालेले आहेत हे बघा. आणि ही धुतल्यानंतर जी अळंबी जी रोवणं आहेत हे अशी आहेत आणि हे मातीतले आहेत. त्याच्यामुळे हे बघा, हे एवढी सारी माती आहे. हे तांबडे हे पाणी दिसतं आहे एवढं हे, कारण ते मातीतून रुजून येतात. त्याच्यामुळे माती ही संपूर्ण आपल्याला काढावी लागणार आहे. धुतल्यानंतरची अशी आहेत. तर ही आपल्याला ती बारीक करून ती शिजवायची आहेत. त्याच्या अगोदर आपण ती धुवून घेऊया. तर मंडळी, अळंबी धुण्याची ही पद्धत आहे. प्रॉपर त्याला व्यवस्थित जी काही माती जी चिकटलेली असते ते संपूर्ण काढावं लागते. नाही तर ती माती आपण प्रॉपर धुतली नाही तर ती आपल्या सरळ त्या अळंबींबरोबर सरळ पोटात जाण्याची शक्यता असते. त्यामुळे ती व्यवस्थित धुवावी लागते. तर मंडळी, अशा प्रकारे आपल्या अळंबी जी काही रोवण आहे ती धुवून झालेली आहेत हे बघा मस्तपैकी. तर आता ह्याला चिरण्याचं काम, बारीक करण्याचं काम पप्पा करतील. हे आपली धुतलेली अळंबी आहेत आणि पुन्हा एकदा त्यांना पाण्यातून काढावं लागेल. बाजू 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 मस्त पाटे बाहेर पडले बघा. अळंबी आपण 2 वेळा धुतलेले आहेत हे बघा, ही बघा. तर मस्तपैकी धुवून ते आता आपल्याला बारीक करायचे. बारीक करण्याचं काम पप्पा करतील. पाऊससुद्धा बाहेर सुरू आहे. तर मी सांगितल्याप्रमाणे पावसाचं जे काय त्याने मनावर घेतलं तो काय थांबत नाही आहे. थोडा जातो आहे तेवढा सुरूच होतो आहे परत. आणि संपूर्ण वातावरण अगदी मस्तपैकी झालेलं आहे. वातावरण ढगाळ आहे. अळंबी धुवून झालेल्या आहेत. आता त्या चिरायला सुद्धा सुरुवात होते. पप्पा करत आहेत काम, ते सुद्धा आपण बघूया. अळंबी चिरण्याचं काम पप्पांनी सुरू केलेलं आहे बारीक बारीक. तर ही जी अळंबी आहेत ती बारीक करण्याचं काम सुरू आहे आणि बारीक झाल्यानंतर ते आपल्याला रेसिपीला तयार होतील रेसिपी बनवायला. तर बघूया आई कशा प्रकारे ती रेसिपी करते. तत्पूर्वी आईचं थोडंसं पाणी भरण्याचं काम सुरू आहे. पाणी भरलं आहे. हे आपली जी रोवणं होती ती पप्पांनी मस्तपैकी बारीक केलेली आहेत हे बघा. आणि ती आता थोड्या वेळाने आई ती शिजवेल. तर मी तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेऱ्याने सुद्धा. पप्पांनी मस्तपैकी बारीक केलेली आहेत ती. आपली जी अळंबी जी काय रोवणं होती ती पप्पांनी मस्तपैकी चिरलेली आहेत, बारीक केलेली आहेत हे बघा. तर ती आता आई थोड्या वेळाने शिजवेल. तर ते सुद्धा आपण बघूया. तर मंडळी, आपल्याला जी अळंबी मिळालीत ती आता रेसिपी बनवायला पप्पांनी आणि आईने दोघांनी मिळून सुरुवात केलेली आहे. तर चला बघूया कशी बनवत आहेत ते. पण जाऊया. तर सुरुवात झालेली आहे. तर ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याकडे हे मसाला, आलं लसूण पेस्ट आणि आईने लसूण, त्याचप्रमाणे टोप, या टोपात आपल्याला बनवायचे आहे. सुरुवात केलेली आहे बाई. मसाला पडलेला आहे आणि गॅस चालू करा.
एक पदार्थ बनवा किती जण आहेत ते किती जण आहेत बघा. निसर्गाचा आहे. आणि पप्पा आपले आचारी बनलेले आहेत तात्पुरते आणि आईसुद्धा हेल्पला आहे. आणि बघूया कशी रेसिपी बनते. आई मदत करते सगळं सामान द्यायला. आणि ही रेसिपी आजची पप्पांच्या हातून आपल्याला खायला मिळणार आहे. दोघांनी मिळून ही रेसिपी बनवण्याचं ठरवलेलं आहे आणि आपण ते खायची आहे. तर बघूया ती कशी बनते. ती मस्तपैकी लसणीला कढईत चाललेला आहे आणि पाणी मसाला सुद्धा उठलेला आहे. काय आलं लसूण पेस्ट सुद्धा. गॅस कमी करा. बरोबर आहे. भरपूर आहे. चिकन कमी टाका. आपलं तिखट जास्त आहे ना. नाही हां. नाही लागेल. चिकन मसाला भरपूर टाकून बस. नाही बी खाऊन. तर ह्या गॅस कमी करायला पाहिजे होता. ठीक आहे पकड. या ना काळूच्या हरकत आमच्या टाका टाकायच्यात मीठ टाकायच्यात चवीनुसार मीठ हल्ली बोलतं टाका पडलेलं आहे. हल्ली असतं ती मीठ जास्त नको खारट व्हायचं. लागलं आता मग बस हां बस 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 बस. जरा टाक बस खाऊन बघा. चला आता मला पण माझी रेसिपी झालं की मला डाळीची करायची आहे रेसिपी. डाळ करायची आहे. झाली. आता कढी येईल तेव्हा खायचं है ना. तर मंडळी आपली अळंबीची जी रेसिपी होती ती बऱ्यापैकी सुरुवात होऊन कढी यायला त्याची सुरुवात झालेली आहे. आणि जशी ती बनेल तशी ती आपण खाऊ. तर आमच्याकडे ही अळंबी बनवण्याची पद्धत अशी आहे. तर तुमच्याकडे कशी आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला ही आमची पद्धत कशी वाटली हे सुद्धा कमेंट करून सांगा. आणि बघूया आपण वाट ते रेसिपीची म्हणजे कळ येण्याची पूर्ण व्हायची. कारण आता ती खाण्याची एक्साइटमेंट तर खूप झालेली आहे. तुम्हालासुद्धा जिभेला तुमच्यासुद्धा पाणी सुटलं असेल त्याप्रमाणे माझ्यासुद्धा जिभेला पाणी सुटलं आहे. कारण ती नवीन आहे आणि पहिल्यांदाच ती मिळालेली आहे. तर ती पहिल्यांदाच खाण्याची जी टेस्ट आहे ती मजा आहे ती खूप जबरदस्त असणार आहे. तर बघूया आपण वाट बघूया. आणि जेव्हा ती बनेल जेवणाची वेळ होईल तेव्हा ते आपण खाऊयात. त्याची टेस्टसुद्धा मी तुम्हाला नक्की सांगेन. आणि तुम्हीसुद्धा हे जे आमची रेसिपी आहे जे अळंबी आहे हे खायला नक्की या. तर मंडळी आपली जी ही रेसिपी आहे ती बनते आहे. मस्तपैकी कड आलेला आहे आणि वाससुद्धा घमंग सुटलेला आहे. तर लवकरच आपण आता ही रेसिपी जेवणासोबत खाणार आहोत. तर तुम्हीसुद्धा या खायला. तर थोड्या वेळाने ती बनेल. तर वाट बघूया. तर मंडळी आपली रेसिपी अशा प्रकारे तयार झालेली आहे. आणि त्याची आपण जरा टेस्ट बघूया कशी झाली होती. तर या बघूया. डिश छोटासा आणि बघूया. खतरनाक. भारी भारी भारी. तर मंडळी जसं मी खातोय तसं तुमच्या तोंडाला सुद्धा नक्की पाणी सुटलं असेल असे असं वाटतंय मला. तर तुम्ही सुद्धा या खायला ह्याची टेस्ट घ्यायला. भारी. तर जेवणाची वाट बघूया. आता वाजले आहेत 12. तर एक तासभर थांबूया कारण मला पण आता ते एक्साइटमेंट झाले की कधी ते पुढ्यात येतं आहे आणि कधी खातो आहे.
तर थोडीशी वाट बघूया आणि थोड्या वेळानं परत आपण व्हिडिओ स्टार्ट करू जेवणाच्या वेळेला. तर तुम्हीसुद्धा या जेवायला. तर मंडळी संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि पावसाने सुद्धा थोडीशी विश्रांती घेतलेली आहे. दिवसभर पडत होता पण त्या मनाने आता पाऊस कमी झालेला आहे. तर एकंदरीत मंडळी तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आमची भटकंती अळंबीची आमची रेसिपी कशी वाटली तुम्हाला हे मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा, कारण असेच नवीन व्हिडिओ मी आपल्या चॅनलला ठेवत असतो. तर भेटूया आणखीन चॅनलच्या एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.